वैभव ढवळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, समोर अगदी आपण पाहतोय स्वप्नील लांबखडे स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅटची कडा घेतली आहे, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय। मयूर चेंडू वरती कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले, फेकी केली आहे त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जात आहे। शहाजी मोरे एक विस्फोटक फलंदाज म्हणून शहाजीची देखील ख्याती आहे। अनेक मैदान आपल्या बॅटनं नक्कीच गाजवलेली आहेत। चालू सामन्यामध्ये कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक पूर्ण केलं तर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडी यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। शहाजी हा फटका अगदी आपण पाहतोय, पिकअप केला, एक टप्पा खातोय, जातोय सीमा रेषेच्या बाहेर, खणखरीत चौकारासाठी 4 रन। 5 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ असताना या शहाजी मोरेनं आमच्या गारखिंडीच्या मैदानावरती देखील धुमाकूळ घातला होता, जबरदस्त फलंदाजी केली होती। अगदी आपण पाहतोय अनेक तालुक्यातील लीग स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून मागणी आहे या खेळाडूला। शहाजी डावखुऱ्यात आता तेजपुंज तारा अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा आहे। पुन्हा एकदा हा फटका अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तुषार चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल, सिंगल प्राप्त केली जाते। टोटल वरती नजर टाकली, 6 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय वैभव ढवळे हे षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी पारनेर प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय। बाभुवाडी गावचं बंद झालेलं क्रिकेट पुन्हा एकदा नवीन जोशात चालू झालंय। 15 सिरीज खऱ्या अर्थानं पार पडल्यानंतर पीपीएलचं केलेलं प्रभावी आयोजन, अपील जोरदार त्या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागून जे केली जाते। टोटल वरती नजर टाकली, 6 वरती धावफलक स्थिर आहे। 5 ओव्हरची मॅच आहे, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल। बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहताय। स्वप्नील स्ट्राइक एंड वरती यावेळेला अगदी आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही। एक डॉट बॉल, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। स्वप्नीलकडे देखील मोठाले फटके खेळण्याची क्षमता आहे। ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। नो बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय। वैभव कातोरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत अगदी आपण पाहतोय। नाशिकचे असलेले पंच अगदी आपण पाहतोय, बऱ्याच वेळेला आपण त्यांना लेदर क्रिकेटमध्ये पाहिलं, टेनिस बॉल क्रिकेटच्या खूप कमी स्पर्धा करतात, परंतु अगदी आपण पाहतोय तुमच्या आमच्या प्रेमा खातीर खास बाभुवाडी नगरीमध्ये नक्कीच नाशिकवरून उपस्थित झालेले आहेत। मुख्य पंचांच्या भूमिकेत गणेश गायकवाड सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत अगदी आपण पाहतोय। तर तिसरे पंच आमचे मार्गदर्शक संतोष भालेराव सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत। टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं उधाण, शहाजी मोरेसाठी टाकलेला एक अप्रतिम चेंडू अगदी आपण पाहतोय। ऑन साइडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरवला गेला, एक यशस्वी षटक म्हणता येईल। पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात या ठिकाणी वैभव ढवळे यांनी। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतो आहे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओव्हर संपली। बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी, हॉटेल भाग्यश्री ओरिजिनल डावा कसा आहे का? रणनीती आखली जाते डीके मैदानाच्या आतमध्ये। याच गावातील नक्कीच असणारा खेळाडू, परंतु या बाभुवाडी गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेणारा डीके डेंजर किलर अगदी आपण पाहतोय। आणि एक नामांकित कर्णधार म्हणून देखील प्रसिद्ध अगदी आपण पाहिलं की विकी स्पोर्ट क्लबचं देखील नेतृत्व डीके यांनी कित्येक काळ केलं। मयूर मते यांचा उपयोग केला जातो या दुसऱ्या षटकासाठी अगदी आपण पाहतोय। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे मयूर।
प्रतिकेलेओम मध्ये देखील काही काळ नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळाला पप्पू रामगुडे यांच्या नेतृत्वामध्ये मयूर, आणि महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं हा खेळाडू देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी चांगली फलंदाजी देखील केली होती. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ख्याती आहे मयूर मते यांची. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. वेळेच्या सूचना या ठिकाणून द्यायला लावू नका, विनंती आहे. 6 मॅच आम्हाला पूर्ण करायच्या. आज तालुक्यातून मात्र अनेक क्रिकेट रसिक उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडी, सगळे संयोजक यांचे अथक परिश्रम, मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली एक सुंदर स्पर्धा अगदी आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मयूर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार होईल. चौकारासाठी 4 रन. अशाच प्रकारचे फटके जर खेळले तर एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभा राहू शकतो. अगदी आपण पाहतोय स्वप्नीलनं पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. डी थोडासा सल्ला मयूर यांना देत असताना अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट खेळलेले खेळाडू अगदी आपण पाहतोय. पारनेर तालुक्याच्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र उभं केलं गेलंय. चिंचबन स्टेडियम आळकुटी ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पूर्वीपासून पाहत आलो. चिंचबन स्टेडियम आता मात्र शेतीच्या क्षेत्राखाली मात्र जे गेलं, त्यानंतर मात्र तालुक्यामध्ये अगदी ठराविक स्पर्धा पाहायला मिळायच्या. परंतु एक भव्य दिव्य मैदान झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. 16 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 4 रन, लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार चढवलेत त्या ठिकाणी या स्वप्नील यांनी. 6 चेंडूसह 10 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा आतापर्यंत जर पाहिली तर मात्र संदेश गायकवाडच्या नावावरती पहिलं अर्धशतक 18 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी केली होती. दुसरं अर्धशतक काल सोन्या गायकवाड अक्षरशः धुवाधार फलंदाजी केली आणि 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा संघाला जिंकून दिलं. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 47 धावांची तुषार मोरे यांची खेळी असेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. हेतुपूर्वक जाणीवपूर्वक शरीरापासून थोडासा दूर चेंडूला ठेवलं मयूर यांनी. हुशार आणि चाणाक्ष आहे, गोलंदाज आहेत. अगदी आपण पाहतोय 16 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ असताना श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडी यांचं हे सुंदर आयोजन तुम्ही पाहताय. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. ओ पुन्हा एकदा डॉट, निर्धाव, यालाच कमबॅक म्हणतात. 2 चेंडूवरती लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत स्वप्नील यांच्यासाठी. धावफलक 16 वरती स्थिर. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. मारा करण्यासाठी मयूर मते पुन्हा एकदा तयार. सुंदर वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे क्रीडांगण अगदी आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू फेड केला जाईल, त्या ठिकाणी मात्र सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 17 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ असताना प्रोजेक्टर स्कोर जर पाहिलं तर 46 पर्यंत पाहायला मिळतोय. 5 ओव्हर मध्ये 50 च्या पुढे धावफलक गेल्यानंतर एक चांगली फायटिंग होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. मला वाटतं काल 98 धावांचा डोंगर होता शेवटच्या मॅच मध्ये आणि तो चेस केला गेला. स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा टीमच्या वतीनं जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज देखील सामने रंगणार आहेत. तारे सितारे आज या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता स्क्वेअर कट केलाय, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. हल्ले होणार आहेत, प्रति हल्ले होणार आहेत. पारनेर प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना अगदी आपण पाहतो आहे. शिवशंभो वॉरियर चासकर वाडी
बिनबाद 21 धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. चला वेळ खूप घेतला जातोय. आता वेळेच्या सूचना मी सांगितलं की या ठिकाणून वारंवार द्यायला लावू नका. 6 मॅच आपल्याला पूर्ण करायच्यात. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यात अगदी आपण पाहतोय प्रेक्षक बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नॅचरल नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे मैदान अगदी आपण पाहतोय. तुषार मोरे टीएम हे षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुषार मोरे यांची ओळख. दर्जेदार फलंदाजी अगदी तुषारची आपण PPL 2025 मध्ये पाहिली. ती रील देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाली. आता गोलंदाजीची धुरा नक्कीच सांभाळताना पाहायला मिळतोय तुषार मोरे. 21 धाबा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 3. 9 चेंडू 11 वरती. स्वप्नील लांबखडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 षटकामध्ये कोणतंही यश अद्याप मिळालेलं नाहीये वडझिरे वॉरियर टीमला. अगदी आपण पाहतोय एका बाजूला विकेटची प्रतीक्षा निश्चितपणे असेल. तुषार ती प्रतीक्षा पूर्ण करणार का? वडझिरे एक्सप्रेस अगदी आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 21 वरती धावफलक स्थिर आहे. डॉट बॉल 21 धाबा धावफलकावरती. तुषार मोरेचं हे षटक क्रमांक 3 मार्गस्थ. अगदी आपण पाहतोय समोर स्वप्नील लांबखडे. आपण बार पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी उसळी घेणारा चेंडू परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. एक अतिरिक्त धाव अगदी आपण पाहतो येताना पाहायला मिळते. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. किती टार्गेट सेट केले जाईल 5 षटकांमध्ये हे मात्र पाहायचंय. रंगतदार लढती कालपासून रंगतायत. पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अगदी आपण पाहतोय. वारंवार अगदी आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं जातं. वैविध्यता आहे का तुषार मोरेकडे अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्यानं केली जाते आणि म्हणूनच महाराष्ट्रात वडझिरे एक्सप्रेस म्हणून नक्कीच एक वेगळंच नावलौकिक या खेळाडू मात्र मिळवलं. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा तुषार सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक सिंगल पूर्ण केली जाईल. चेंडू फीड केला जातोय अगदी आपण पाहतोय. तर दोन्ही टीम मध्ये पारितोषिक असेल. कोणत्याही खेळाडूनं निर्धाव षटक जर टाकलं तर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी 1,500 रुपयांचं पारितोषिक आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर 2,000 रुपयांचं पारितोषिक श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी यांच्या माध्यमातून. चांगल्या कामगिरीचं कौतुक नेहमीच केलं जातं श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी यांच्या माध्यमातून. धावा स्कोर कार्ड वरती 23. 2.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक दर्शक उपस्थित आहेत. तालुक्यातून आहेत, गावातून आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरती चेंडू पडला होता. मिस टाइम आणि झेल टिपलाय. विकेट होती, प्रतीक्षा होती. अगदी आपण पाहतोय विकेटची आणि ती प्रतीक्षा पूर्ण केली तुषार मोरे यांनी. झेल टिपलाय. फलंदाज बाद. तुषार मोरेला मिळतं यश. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 23 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णताचा वासा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो आज बाजी मारेल आणि आज नाही तो फिर कल कभी नाही. ₹1,000 रुपयांचं सौजन्य अगदी आपण पाहतोय देणगीच्या रूपाने देणारे पांडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. शिवझुंजार कला क्रीडा नवरात्र उत्सव मंडळ गारखिंडी यांच्या माध्यमातून 10,000 रुपये या स्पर्धेसाठी मात्र जे डिक्लेअर केले गेले होते आणि ओटकोट लाजवाब अफलातून जबरदस्त झेल. काय झेल झालाय. शतरक्षक होता त्या ठिकाणी सिद्धेश शिनारे. जबरदस्त झेल. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या झेल साठी
नक्कीच ते दिलं जाईल. जबरदस्त झेल सिद्धेश शिनारेचा. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. तर शिव झुंजार ग्रुप गारखिंडी यांनी जे 10,000 रुपयांची देणगी डिक्लेअर केली होती ती जमा झालेली आहे. अजयराव चौधरी यांनी ती देणगी जमा केलेली आहे आणि भविष्यामध्ये अगदी आपण पाहतोय पुढच्या वर्षी ज्यावेळेस पीपीएल होईल त्यावेळेस स्वर्गीय सीतारामदादा चौधरी प्रतिष्ठान हा संघ गारखिंडी गावातून मात्र या मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघ कालच डिक्लेअर केला. अजय शेठ चौधरी आणि त्याचबरोबर सुजित झिंजाड. यावेळी अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप बिटवीन द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 रन. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 27 वरती धावफलक. 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी मात्र संपताना जो पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलिया या ठिकाणी स्थित आहेत आमचे सुजित झिंजाड. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक शिव झुंजार ग्रुपचे अध्यक्ष आमचे अनिल झिंजाड. आणि हे सगळे क्रिकेटवरती प्रेम केलेले व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं कुठेही स्पर्धा असो योगदान फार मोठं असतं. अनिल झिंजाड शिव झुंजार ग्रुपचे अध्यक्ष. आमचे TN असतील आज खेळाडू म्हणून नक्कीच या लीग मध्ये खेळतात. पप्पू शेठ चौधरी रॉयल दूध उत्पादक आमचे प्रतीक चौधरी असतील. आमचा सकाळपासून मेसेज आहे आमचा सिद्धार्थ पोपळगट लाईव्ह अगदी पुण्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज अगदी आपण पाहतोय प्रशांत पुजारी. हे महत्वाचं षटक टाकताना आपल्याला जो पाहायला मिळेल. पुणेवाडी या गाव आहे अगदी आपण पाहतोय सातत्यानं सरावामध्ये असणारा खेळाडू प्रशांत अगदी आपण पाहतोय. आणि या पुणेवाडी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच भविष्यात येणार आहे. तिचे आयोजक आहेत प्रशांत पुजारी. हे महत्वाचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. 27 वरती 2 गडी बाद. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. प्रशांत पुजारी यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी राजू भोर साहेब यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. TM चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहे चांगलं कलेक्शन. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 28 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा. आता प्रत्येक तालुक्यात लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच होत असतात. आणि या खऱ्या अर्थानं बाभुवाडेकरांना श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब ला नक्कीच धन्यवाद आम्ही देऊ. एवढं मोठं नियोजन खऱ्या अर्थानं केलं. ताकदवान आयकॉन पहिल्या दिवसापासून आपण खेळताना पाहतोय. यावेळेला कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा 29 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रशांत पुजारीचं हे महत्वाचं षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय चालू आहे ते 4थं षटक. गुड्डू चव्हाण आणि स्वप्नील लामखडे 13 बॉल 13 वरती अगदी आपण पाहतोय स्वप्नील लामखडे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आज आठवणी स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आल्याशिवाय राहणार नाहीयेत. आज आठवणी DL म्हस्के यांच्या आल्याशिवाय राहणार नाहीयेत. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चांगले कलेक्शन त्या ठिकाणी मात्र जे केले जात आहे. आणि ह्या गावची स्पर्धाच स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्यामुळे मात्र चालू झाली. हा इतिहास नक्कीच आहे. अगदी आपण पाहतोय 1 हाफ पद्धती सर्वप्रथम सीतारामदादांनीच मात्र या परिसरात आणली. मग आळकुटीची क्रिकेटची स्पर्धा व्हायची. आम्ही प्रेक्षकांच्या भूमिकेत नक्कीच असायचो. आणि दीपक सर आणि माझी भेट देखील आळकुटीच्याच मैदानावरती झाली. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सीताराम दादा समालोचन करत होते. दीपक म्हणले सर दादांच्या पाठीमागे बसलेले होते आणि त्यावेळेस इंटरनेटचा जमाना नव्हता. परंतु दीपक म्हणले सर दादांना पूर्ण माहिती देत होते सचिन तेंडुलकर यांच्या शतकांची. मला आजही नक्कीच आठवतं. आणि सीताराम दादा नेहमी म्हणायचे दीपक तुझं डोकं आणि माझं तोंड एकत्र आल्यानंतर आपण जगावरती नक्कीच राज्य करू.
सीताराम दादांना देखील बरीचशी माहितीचा साठा दीपक मंडले सरांच्या माध्यमातून नक्कीच पुरवला जायचा. यावेळी अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रशांत पुजारीचं या ठिकाणी अगदी आपण पाहतोय हे महत्वाचं षटक जारी आहे. अनेक जणांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. काल जनार्दन पाटील आहेर खास संगमनेरवरून त्यांनी शुभेच्छा या स्पर्धेसाठी पोहोचवलेल्या आहेत आणि बरेच जण लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी अशफाकभाई पठाण संपूर्ण मित्रपरिवार दिवसभर सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या त्यांचा देखील या ठिकाणी येण्याचा प्रयत्न असेल. चेंडू अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. खणखणीत चौकारासाठी 4 रन. धावफलक या चौकाराच्या साहाय्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 36 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळतोय. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा ओ या वेळेला डी चेंडूच्या खाली टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. तर आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे त्यामध्ये आयोजकांमध्ये अगदी आपण पाहतोय मुख्य आयोजक आदरणीय दीपक मंडले सर असतील, आमचे DK दत्ता कोरडे असतील, आदेश कोरडे. फार मोठे कष्ट मेहनत प्रत्येक स्पर्धा पार पडत असताना या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. आदेशांना मी धन्यवाद देईल. त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू आता तालुक्यात घडतायत त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून. AK47 अकॅडमी, त्याचबरोबर विकास पोटे असतील, स्वप्नील नवलेख, नारायण जगदाळे आहेत, निलेश बोरुडे आहेत, अभिजित जगदाळे, निलेश कदम, सूरज पठारे, ओम कोरडे, महेश जगदाळे, दिलीप जगदाळे, आमचे दादाभाऊ काका जगदाळे आहेत, महेश साळवे आयोजकांच्या भूमिकेत आहेत, विक्रम जगदाळे, विनोद जगदाळे, वसंत पोटे, अनिल जगदाळे, अनिल कचरू जगदाळे, सुशांत मुटके, किरण जाधव, कौस्तुभ काळे, जॉन्टी असतील, दादू बोरुडे, वैभव इंगळे, देवा चौगुले, क्रांती जगदाळे, मिलिंद नवले, विजय काळे, अजय काळे, उत्तम जगदाळे, बबन जाधव, गंभीर केदार, ही सगळे आमचे आयोजक मंडळी. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका त्या ठिकाणी मात्र जो खेळलाय शतरक्षक चेंडूवरती आमचे संतोष खनकर आहेत. त्यानंतर बाळू चिकणे, सचिन नवले मेजर आहेत, गणेश बोरुडे आहेत, बाळा गायकवाड, स्वप्नील खनकर, अजय खोसे, गोकुळ क्षीरसागर आहेत, आमचे बाबू क्षीरसागर, स्वप्नील जगदाळे, RK असतील, जमाउद्दीन पठाण, आलम पठाण, जबर पठाण, आमचे मच्छिंद्र बेलोटे, DM बोरुडे, भरत जगदाळे, आमचे अंबरनाना पवार, दीपक सुखदेव जगदाळे. यावेळेला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. त्याचबरोबर दीपक सुखदेव जगदाळे, दीपक जगदाळे, अमोल जगदाळे, मनसुख कोरडे, निखिल बोरकर, शुभम जगदाळे, अर्जुन जगदाळे, हे सगळे आमचा श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे यांचे अथक परिश्रम, यांची मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही सुंदर स्पर्धा. धावा 41, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. पहिली इनिंग चालू आहे, पहिलं सत्र चालू आहे, शेवटचं षटक प्रगती पथावरती चालू आहे. प्रदीप जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे, उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय स्क्वेअर चेंडू, व्हाईट बॉल. अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 42 वरती 3 गडी बाद, अंतिम षटक मार्गस्थ असताना एक वॉर्निंग देखील त्या ठिकाणी दिली जाते. स्लोअर वनचा उपयोग केला होता. कव्हरच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय, गॅप आहे, शतरक्षक दूरवरून चेंडूवरती या धावताना पळताना त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील. अंतिम षटक मार्गस्थ आहे. धावा स्कोर कार्ड वरती 44, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय 4.3 षटकाचा खेळ संपलाय. 44 वरती 3 गडी बाद. प्रदीप जाधव च महत्वाचं षटक जारी आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 शतरक्षकांच्या मधोमध जाऊन चेंडू पडताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये करत असताना विशेष म्हणजे एक चौकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक प्रदीप जाधवचं अगदी आपण पाहतोय. 45 धावा धावफलकावरती. एका बाजूला फायटिंग स्कोर तर मात्र बनला जातोय. 5 ओव्हरमध्ये 50च्या आसपास धावफलक गेल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आहे.
यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा झेल झालाय, विकेट पाहायला मिळेल. बाबा शेख गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. बाबा शेख अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी एक सुरेख झेल पूर्ण करताना पाहायला मिळतोय. एक जुना जाणता खेळाडू आहे पारनेर तालुक्यातील. पारनेर प्रीमियर लीग जशी डिक्लेअर झाली अनेक जुने जाणते खेळाडू देखील त्या ठिकाणी मात्र उतरले. पुढच्या सीझन मध्ये आणखीन खेळाडू वाढताना आपल्याला पाहायला मिळतील तालुक्यातील. अगदी आपण पाहतोय धावा स्कोर कार्ड वरती 45, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर प्रदीप जाधव सज्ज आहे. अंतिम षटकातील काही चेंडू शेष शिल्लक. यावेळेला अगदी आपण पाहतोय शफल झाले, त्यानंतर अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. शेवटचं षटक हातामध्ये घेतलं, यशस्वी षटक ते हाताळलं. अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट येताना पाहायला मिळते. 46 इज टार्गेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार. वडजिरे वॉरियर संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 46 धावांचं लक्ष असेल. 45 झाल्यात, 46 बनवायच्यात. संपूर्ण तालुक्यातून जे क्रिकेटचे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी आपण पाहतोय त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून आम्ही श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. पारनेर प्रीमियर लीगचा हा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद या स्पर्धेचा घेतायत. आजचा महत्वाचा दिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय चला झटपट आता शतरक्षण लावणं गरजेचं आहे. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. मैदान गाजवायला आली टीम शिवशंभो वॉरियर चासकरवाडी. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री भास्करांना उचाळे, अध्यक्ष पारनेर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस, सरपंच शिरापूर माननीय चला बॅट्समन विनंती आहे, फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आमच्या तालुक्याचं भूषण हातलकिंडी गावचे सुपुत्र गणेश गायकवाड सर आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय खास नाशिकवरून उपस्थित झालेले अतिशय दर्जेदार पंचगिरी अगदी आपण पाहतोय. वुमेन्स मॅच अगदी आपण पाहतोय बीसीसीआयच्या मॅचेस देखील मात्र त्यांनी ज्या केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेट सातत्यानं पंच म्हणून त्यांना आपण पाहतो. भविष्यात अनेक इंटरनॅशनल मॅचला देखील ते पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळावेत अशा त्यांना खूप शुभेच्छा असतील. असे वैभव कातोरे सर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. क्रिकेट
भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय वडझिरे वॉरियर्स हे नाव. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री योगेश दादा तोडकर, वडझिरे वॉरियर. दोन पंचांच्या बाबतीत सांगितलं. पाठीमागच्या दिशेला आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष भालेराव सर या ठिकाणी नक्कीच आहेत. अगदी आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आम्हाला अडचणी येतील कोणत्या क्रिकेटच्या नियमांच्या, त्यावेळेस मात्र ते एक सविस्तर माहिती त्या नियमाबद्दल नक्कीच देत असतात. आणि या दीपक सरांनी काल डिक्लेअर केले पहिलं प्राधान्य संतोष भालेराव सरांना. ज्या ज्या या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होतील त्यांचेही अतिशय दर्जेदार पंचगिरी नक्कीच आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. टीएम तुषार मोरे जबरदस्त फलंदाजी संपूर्ण पीपीएल मध्ये त्यांची पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला एक अनुभवी खेळाडू, पारनेर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचं नाव महाराष्ट्रभर ज्या खेळाडूनं नेलं अर्थात डीके डेंजर किलर मैदानाच्या आतमध्ये. तर मायक्रोफोन वरती शिवनेर भूषण जुन्नर भूषण आदरणीय मनोजजी बेल्लेकर सर. या सर स्वागत असेल. धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद प्रशांत सर. मॅच नंबर 2 इनिंग नंबर 2 म्हणजे सामना क्रमांक दुसरा आणि दुसरा डाव त्यातला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. 46 धावसंख्यांचा पाठलाग करायचा, 45 धावा झालेल्या आहेत. वडझिरे वॉरियर्स तिथे धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आला आणि पुढचा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धाव असेल अवांतर व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. तुषार मोरे कॅप्टन. यासाठी हा निश्चितप्रमाणे टाकलेला चेंडू शफल झाला, रूम बनवलाय, जागा बनवली, फायनलला चेंडू खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार. चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडझिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. धापलक वाढला गेला. धापलकाची धावसंख्या असेल ती आता 5 धावा. 46 धावसंख्येचा पाठलाग वडझिरे वॉरियर्स इथं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय बॅटवरती येऊ शकला नाहीये, कमबॅक केलंय. इथे गोलंदाज अगदी आपण पाहतोय सागर शिटेच्या माध्यमातून अचूक टप्प्याचा मारा इथं होताना पाहायला मिळालाय. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर आता इथे कुठेतरी थोडासा हा पराभव जिव्हारी लागला गेला. त्यावेळेस दुसऱ्या सामन्यात अगोदर झालेल्या चुका फक्त करायच्या नाहीत, हा प्रयत्न सातत्याने जो असणार आहे. सागर तयार आणि इथे बिग हिट केलाय, मिड विकेट, चेंडू सीमारच्या बाहेर फरार. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक झपाट्याने पुढे जाईल. तो असेल आता 1 और 1 11. 11 धावा आहेत. हो इथे फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यष्टीरक्षकाचा आता चेंडू येऊ शकला नाही आणि त्यानंतर त्या फटक्यावरती नाराज होता तुषार. त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला गेला नाही. डिग्यांचा कॉल पाहायला मिळाला, परंतु लक्ष थोडंसं विचलित असल्यामुळे ही धाव या ठिकाणी होऊ शकली नाहीये. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतो धावपलक स्थिर 11 धावा. 46 धावसंख्येचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करायचा आहे, अर्थात 5 ओव्हरमध्ये करायचा आहे. आणि पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत आपण पाहतोय 2 डॉट बॉल आलेत, 1 वाईड बॉल आलाय, 3 डॉट आहेत, 1 वाईड आहे, 1 षटकार, 1 चौकार आहे. आणि अजून एक चेंडू डॉट आला. इथे षटकाची वेळी समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या 11.
अव कुठून काय अव कुठून शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही. पुढचं वाक्य लोकांचं पाठ झाले. खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की कॉपी करायची नाही ठीक आहे, पण कॉपी कोणाची करतात माहितीये का? जो ब्रँड असतो ना त्याचीच कॉपी केली जाते. म्हणजे पारनेर प्रीमियर लीग आता एक ब्रँड आहे. यानंतर बरेच जण कदाचित कॉपी करण्याचा प्रयत्न करतील, पण इथं दत्ता कोडीची विकेट आली आहे. पहिला फलंदाज बाद. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. दत्ता कोडीच्या रूपाने पहिली विकेट आणि दत्ता कोडे शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले. आणि आता दत्ता कोडीच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल आता अमोल झंजाड PSI. इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार. काकीवर्दीची शान काय असते हे नवीन सांगण्याची गरज नाही. मुंबई पोलीस आहेत. हो 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 भन्नाट वेग होता. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. मुंबई पोलिसांची कारकीर्द काय हे नवीन सांगण्याची गरज नाही. याच मुंबई पोलिसांच्या जीवनावरती आधारित एक पिक्चर बनवला गेला आणि त्या पिक्चरला ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. ही मुंबई पोलिसांची खासियत झाली. ही खासियत आहे त्यांची. यावेळेचा चेंडू कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. वॉट कॅच. जबरदस्त झेल. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. बाद झाले PSI मुंबई पोलीस आणि ज्यांचा ट्रान्स वाजलाय ते मेजर आहेत. आणि या दोन गोष्टी या भारताला आणि महाराष्ट्राला वाचवणार आहेत. पोलीस आणि सैनिक या दोन गोष्टींमुळे आज आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. त्याच्यामुळे त्यांच्याही कार्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या वतीने मात्र सॅल्यूट आहे. एक जबरदस्त कामकाज निश्चितप्रमाणे सातत्याने करणारी ही सगळी मंडळी आहेत. लागोपाठच्या अगदी आपण पाहतोय 2 फलंदाज बाद झाले. मध्यंतरी एक चेंडू डॉट पण आहे, पण 11 धावसेकंदावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. चेंडू आलाय खराब. धावसंख्या 12. 2 बाद 12. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 11 धावा होत्या. दुसरं षटक सुरू झाले. 2 विकेट पण आल्या. प्लस हा लागोपाठचा दुसरा वाईट. ज्या गोलंदाजाने इथे 2 विकेट मिळवल्या. हा गेला वाईट बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोईरे फाटा प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांच्याकडून व्हाईट बॉलची 11. धावसंख्या वाढेल ती असेल आता 13 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. हो 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 खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय तो टाकला गेलाय. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे 13 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. चिंचमनचा राजा आमचे जावेदभाई ठिकाणी उपस्थित झालेत. जावेदभाईंच्या ठिकाणी मनापासून स्वागत. काल दिवसभर होते, आज पण असणार आहे आणि उद्या आवर्जून येतील. इथे चेंडू हवेत असून एक विकेट. फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांच्याकडून दमदार विकेट.
धावफलकावरती धावा संख्या अगदी 13. आणि या 13 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत आणि 3ही फलंदाज बाद झाले, शून्यावरती बाद आहे. 11 धावा. एक षटकार आला, एक चौकार आला. त्या 10 धावा बॅटच्या साह्याने आहेत. बाकी 3 धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त आहेत. खूप चांगला चेंडू होता. इथे चेंडू आला डॉट. षटकाची वेळ समाप्ती. या षटकात 2च धावा आल्यात, त्या वाईडच्या आल्यात, पण 3 विकेट आल्यात. फलंदाज 3 बाद आहे, 13 धावा आहेत, 2 ओव्हर कंप्लीट आहेत. आणि आता समीकरण आहे उर्वरित 18 चेंडू बाकी राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 33 धावा. 18 चेंडू 33. अगोदरच्या सामन्यात अगदी लो स्कोर मॅचला संघ निश्चितप्रमाणे हारला गेला होता. जुशंभो वारे चासकरवाडी. त्यावेळेस त्यांनी 46 बनवल्या होत्या, 47 आरामात झाल्या. आता त्यांनी 45 बनवल्यात. मग कदाचित कोडजिरी वॉरियर्सला वाटलं असेल की अगोदर 47 झाल्यात ना, आता काय 46 बनवायचे आहेत. पण कधी कोणाला कमी नाही समजायचं. कोणता संघ कधी आगीकूच करेल हे सांगता येत नाही. कधी कोण मुसंडी मारेल हे सांगता येत नाही. एक वाक्यात सांगू का, 5 रुपयाचा पेन असताना 5 रुपयाचा पेन कोट्यवधीचा चेक लिहू शकतो. त्यामुळे इथं कमकुवत कोणालाच समजायचं नाही. इथून पुढे आगेकूच करायला लागेल. कॅप्टन इनिंगची आहे, इथे मात्र करावी लागेल. तुषार मोरेला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल, घेर थोडासा चेंज करावा लागेल. इथे तुषार मोरे शॉट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्वप्नील भालेराव गोलंदाजी मार्कवरती आला ना, आल्या आल्या अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार मोरे यांनी त्याचं षटकाराच्या माध्यमातून स्वागत केलं. आपल्याला जे पाहायला मिळाले. बॉल सापडेल का तिकडे? सापडा. ढूंढो. ढूंढने से भगवान मिल जाते तो गेंद क्या चीज है, ढूंढते रहो. फुल टॉस होता. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप चांगलं झालं. एक धाव आली. धावबाचा प्रयत्न केला जाईल आणि 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 डायरेक्ट हिटचा प्रयत्न. संधी होती, पण संधी या दरम्यान जी गमावली. तुषार मोरे अक्षरशः थांबून घेतलं होतं. आपण म्हणतो ना, कधी कधी वेळ आल्यानंतर काही गोष्टी वेळेवरती सोपाव्या लागतात. तीच परिस्थिती पाहायला मिळाली. आणि तिथं काय घडलं, तुषार मोरे थांबला. तुषार मोरे थांबल्यामुळे स्ट्राईकला चेंडू फेकला गेला, पण तिथे चेंडू हातामध्ये आला नाही. जिथे धावबाची संधी होती ती संधी गमावली. 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्या धावसंख्या 21 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. 46चा पाठलाग चालू असताना आता उर्वरित 16 चेंडू आणि बनवायच्या 25 धावा. स्वप्नील भालेराव जरी तर 3 विकेट घेत असेल तर 500 रुपयाचं प्राइज आहे. संदीप गावडे यांच्या वतीने. इथे समोरच्या बाजूला षटकार. छेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. तुषार मोरेच्या बॅट मधून एक खणखणीत परत षटकार पाहायला मिळालाय. आदेश कोरडे होते तिथं मैदानाच्या बाहेर. त्यांच्या समोर खेळलेला हा सुरेख प्रकारचा अगदी षटकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. त्यानंतर एक सिंगल आली. सिंगल 0.10 आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 28 धावा. समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू असतील आता 14 आणि बनवायच्या आहेत 18 धावा.
अंबरदादा पवार यांनी कळवलंय तुषार मोरेच्या प्रत्येक षटकाला 100 रुपये. इथून पुढे की इथून पाठीमागचे पण? इथून पुढे, इथून पुढच्या. अठ्ठावीस धावा. यावेळेस अप्परगड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट होते, चेंडू नाहीये. निर्धार चेंडू आलाय. समीकरण बदललंय. समीकरण असेल उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 13 आणि बनवायच्यात 18 धावा. मॅच मधला ट्विस्ट वाढला गेलेला आहे, रंगत वाढली गेलेली आहे. तुषार मोरे ज्याच्या वेळेस नॉन ट्रॅकच्या बाजूला थांबला ते डॉट बॉल आले. तुषार मोरे स्ट्राईक लागले की षटकार चौकऱ्यांची आतेशबाजी झालेली आहे. वडझिरे वॉरियर्स या टीमचा असताना कॅप्टन मैदानाच्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय तुषार मोरे. संघाची धावसंख्या 28 आहे, त्यातल्या 25 धावा एकट्या तुषार मोरेच्या आहेत. यावेळेचा चेंडू हवेत, पाहिजे आपल्याला तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. षटक क्रमांक संपलं गेलं ते आता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 28 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांकडून ओहोर संपली. बोलायचं नाही. 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर स्वप्नील लांबकडे याला पडवाय. अगोदर स्वप्नील भालेराव होता, आता स्वप्नील लांबकडे इथे गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळणार आहे. आणि समोर आहे तुषार मोरे. नॉन ट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वैभव ढवळेला आपण पाहणार आहे. आयकॉन आहे वैभव ढवळे, तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे, खूप चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्क लाईन निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. अक्षरच्या पहिल्या चेंडूवरती तुषार मोरेला बांधून ठेवले. बांधणे केले ना कोई दोर ना कोई जंजीर फिर भी जखड गे. एक खूप चांगल्या प्रकारचा अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पारनेर प्रीमियर लीग बाबलोडे गावामध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा रंगारंग मुकाबला अगदी आपण पाहतोय. चेंडू खूप उंची घेतोय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. एका धावसाठी तुषार मोरे अगदी समाधान मानतोय. धापले कुठे पोहोचेल तो असेल आता 29. समीकरण आहे 10 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 17 धावा. 10 गेंदे 17 रन. चार मध्ये 29 वरती धापलक. वैभव ढवळेसाठी आता क्षेत्ररक्षण कशा प्रकारे अगदी लावलं जाते ते आपल्याला पाहिजे. शांत प्रकारचं वातावरण. इथे उंची खूप आणि तिथे अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय. संधी होती झेल घेण्याची, परंतु तिथे अगदी आपण पाहिले झेल सुटला गेलाय. आणि एकदा झेल सुटला की चुकीला माफी नाही. ही चूक झालीये, या चुकीचं प्रायश्चित्त काय ते आपल्याला पाहायचंय. आपल्या इकडे पुढे जाईल. धापराची धावसंख्या अगदी आपण पाहतो ती असेल आता 30. उर्वरित चेंडू अगदी आपण पाहतो जास्त राहतील 9. बनवायच्या अजून 16 धावा. 9 चेंडू आणि 16 धावा. फलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. इथे चेंडू हवेत होता, परत एकदा आपण पाहिलंय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल परत एकदा आली. हा तिसरा झेल आहे याच ओव्हर मध्ये. तुषार मोरे अगदी आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. वैभवचा झेल होता, तिथे क्षेत्ररक्षक हातातून झेल सटकला गेला. आताही झेल निश्चितप्रमाणे होणं गरजेचं होतं, कारण लो स्कोर मॅचेस निश्चितप्रमाणे आहे. इथं कॅचेस विन द मॅचेस आहे, पण झेल झाला नाही. तुषार आणि वैभव दोघांना मिळालेले जीवनदान आहेत. या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे करून घेतला जाईल वडजिरे वॉरियर्स या संघाकडून ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. समीकरणे बरोबर आहेत. 8 चेंडू 15 धावा. भन्नाट वेग होता. चेंडू आला डॉट. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. 7 चेंडू आणि 15.
अप्रतिम गोलंदाजी. स्वप्नील तयार, स्वप्नील लांबकडे, तो वैभव ढवळे. परत एकदा डॉट. स्वप्नील लांबकडेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण स्वप्नीलसाठी वाजूया. गेंदबाजी अच्छा करने के बाद महिला भगिनींच्या पाठीमागे सदैव विश्वासाने उभे राहून महिला भगिनींचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणजेच नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था सौभाग्यवती सविता दीपक ढवळे. कि जिस गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी करके यहाँ पे सभी क्रिकेट दर्शकों का जीत लिया दिल, उसका नाम है स्वप्नील. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू 18चा सामना फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि मॅच आता चेंडू बाकी राहतील 6 आणि बनवायच्या आहेत 15 धावा. आणि या 15 धावा रोखणारा गोलंदाज कोण असेल ते आपल्याला पाहिजे. स्वतः सरपंच आलेत, संतोष नरसाळे गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहूया काय करमात करते सरपंच. अगदी आपण पाहू. समोरच्या बाजूला तुषार मोरे, एक संतोष गोलंदाजी मार्कवरती. पाहूया काय करमात करतोय. अशा प्रकारच्या अगदी काही गोष्टी असलेल्या अडीअडचणीच्या काळात केदारेश्वर क्रिकेट क्लबचा जुना खेळाडू संतोष खणकरची आठवण झाली. आता इकडे संतोष भालेराव पण आहेत. हे संतोष नारसळे सरपंच काय करमात करतात आपल्याला पाहिजे. तुषार मोरेसाठी हो 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 एकाच हाताने फटका खेळला तिथे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं वैभव याचं. आणि एक सिंगल, समीकरण बदललंय. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू आणि 14. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. आहा से आहा तक 46 धावसंख्येचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करत असताना मॅच आता 5 चेंडू आणि 14 धावसंख्येचा बाकी राहिलेला आहे. वडझिरे वॉरियर्स वर्सेस शिवशंभो वॉरियर्स चासकरवाडी. एका बाजूला वडझिरे, एका बाजूला चासकरवाडी. परत एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू. वा काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या. पोपट यांचं कौतुक करावं लागेल. एखाद्या सावजावरती झडप मारावी ना तसं अगदी चेंडूवरती झडप मारली गेली होती. क्षेत्ररक्षण सगळ्यात महत्वाचं मानलं जातं आणि ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आणि आता मॅच 4 चेंडू आणि 13 धावा. कोण कोणावरती करते वार, कोण कोणावरती करते वार. चेंडू बाकी राहिले 4. कोण कोणावरती करते वार, चेंडू बाकी राहिले 4. कोण घेणार विजयाचा वारा. धावा बनवायच्या 13. वडझिरे की चासकरवाडी. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. नजर धरणार माणूस फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशट चौगुले यांचा बुलंदी षटकार. मिड विकेटला परफेक्ट बॅट वरती मिडल झाला आणि पाठवला उंच टेकडीवरती. एक सूर्यप्रकाशचा षटकार आलाय. सूर्यप्रकाशचा षटकार ज्यांनी खेळलाय त्याचं नाव आहे तुषार. चेंडू बाकी राहिले आता 3 आणि या 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 7. 3 चेंडू 7 धावा. मॅच मध्ये रंगत वाढली गेली. एका षटकाराने परत एकदा मॅच ऑन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस 7 बनवाव्याच लागतील. इथे इथे डॉटबॉल, इथे डॉटबॉल. कधी सामना वडझिरेच्या बाजूने, कधी अगदी आपण पाहतोय मॅच जातीये चासकरवाडीच्या बाजूने. शिवशंभो वॉरियर्स वर्सेस वडझिरे वॉरियर्स. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. कॉलबॅकचा राऊंड, पैसा वसूल मॅच. 2 गेंद्यावर 7 रन. 2 गेंदे 7. गोलंदाज तयार. 2 गेंदे 7 रन. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी की दवा चलती है.
इथे 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 वाईट बॉल, इथे वाईट बॉल, खराब चेंडू. हा गेला वाईट बॉल. परफेक्ट ॲटो गॅरेज देवी भोईरे फाटा. प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून व्हाईट बॉलची आक्रमण. शेवटची चेंडू शिल्लक राहते 2 आणि धाबा पडवायच्या 6 धाबा. 2 गेंदे 6 रन. संतोष, सरपंच, समोर आहे तुषार आणि मॅच 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 फिनिश. शरण आमचा योगेश दादा. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय वडझिरे वॉरियर्स हे नाव. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुवाडे आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री योगेश दादा तोडकर, वडझिरे वॉरियर्स. अरे एकच वाला आमचा. चला आपल्याला टॉस लगेच करायचा आहे. टॉस आपल्याला लगेच करायचा. तुषार मोरे चला लवकर. तुषार मोरे चला, टॉस करायचा आपल्याला. आणि इकडे पिंपळगाव रोटा टीमचा कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी टॉस साठी या. इथे खास करून कौतुक करावं लागेल. इथे शिवशंभो वॉरियर्स चासकरवाडी या टीमचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एक खूप सुरेख प्रकारची कामगिरी निश्चितप्रमाणे या टीमकडून होताना पाहायला मिळाली. या टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. स्पर्धा चासकरवाडीला सोडावी लागली पण या टीमचं कौतुक करावं लागेल. पारनेर प्रीमियर लीग 9 वर्षानंतर दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आणि उद्या संघ मालकांनी बक्षीस वितरणाच्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपणास विनंती असेल. चला टॉस करायचा आहे आणि टॉस साठी आदरणीय आमचे सुशांत भाऊ मुळे आणि शुभम भाऊ जगदाळे यांना विनंती राहील आपल्या शुभास्या असेल यानंतरच्या सामन्याचा टॉस. तुषार मोरे या. तुषार मोरेने एक सामना जिंकून दिलाय, त्यासाठी षटकारासाठी जे बक्षीस होतं आमच्या अंबर नाना पवार यांच्या वतीने जे बक्षीस आहे ते सुद्धा आपल्याला दिलं जाईलच. पण दोन्ही टीम टॉस साठी उपस्थित. तर मुळे सर आणि जगदाळे सर चला टॉस साठी.